इकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला खिंडीत गाठलेला आहे। काही दिवसांपासून विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरलाय। पाहूया। बीड परभणीवरून राजकारण तापलं। विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। कायदा आणि सुव्यवस्थेवरून सामना। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या असो की परभणीत सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीतला मृत्यू, या घटनांमुळे राज्याचं राजकारण तापलंय। विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय। खासदार सुप्रिया सुळेंनी तर संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेवरून खडा सवाल केलाय। कुठेतरी चुकतंय आणि जर त्याच्यात या दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल, जे माझ्या मनात भीती वाटते। आणि मला महाराष्ट्रात फिरताना कधीही भीती वाटलेली नाही। पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्याच चॅनलवर महिलांना रडताना बघते, अस्वस्थ आणि महिला म्हणतात की आम्हाला भीती वाटते। सुप्रिया सुळेंनी बीडच्या मुद्द्यावरून एकीकडे मंत्री धनंजय मुंडेंची कोंडी केली आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही कायदा आणि सुव्यवस्थेवरून टार्गेट केलंय। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं तर बीड प्रकरणावरून महाराष्ट्राची थेट बिहारशी तुलना केली आहे। महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे, फडणवीस साहेबांनी आधी समजून घ्यावं। परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या राज्याला कलंक लावणार आहेत, काळीमा फासणार आहेत राज्याच्या प्रतिष्ठेला। आणि त्या भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। विरोधकांच्या या टीकेमुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले। मला असं वाटतं की महाराष्ट्र हा देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सेफ राज्य आहे। खरं म्हणजे प्रत्येक घटनेचं इतकं राजकीयकरण हे शोभत नाही। त्यांना केवळ राजकारण करायचं आहे, त्यांना जातीमध्ये विद्वेष तयार करायचे आहे, तेवढंच त्यांचं काम आहे। बीड आणि परभणी प्रकरणामुळे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। राज्य सरकारला घेरण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे, त्यामुळे आगामी काळात यावरून राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।